नमस्कार, मी लतिका महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज आपण सातारा स्पेशल शेंगदाण्याचा महाद्या बनवणार आहोत। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। त्यासाठी बघा ही शेंगदाणे घेतलेले ती 250 ग्रॅम शेंगदाणे येते आणि गावठी शेंगदाणे आहेत। तुम्हाला दिसतं लाल बारीक मोठे आहेत असे। तुम्ही कोणत्या पण प्रकारचे घेतले तरी चालेल। तर आता हे चांगले आपण भाजून घेऊया। कढई गरम करायला ठेवली। गरम झाली की गॅस थोडा मीडियम करायचा आणि मीडियम गॅसवर चांगले खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे। एकसारखे हलवत राहायचे म्हणजे शेंगदाणे चांगले भाजतात, करपत नाहीयेत। बघा अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचे। आता बघा हे असे चांगले शेंगदाणे भाजलेले आहेत। आता मी गॅस बंद करते आणि आपण ह्याच्यातच हलवून थोडेसे थंड करून घेऊया, कारण असे एकसारखे हलवत राहिले की नाही की छान असे भाजतात बघा आणि एक नंबर चवीला महाद्या लागतो। शेंगदाणे बघा मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। बघा असे की त्याचे टरफले निघतात। तेवढ्यासाठी बारीक गॅसवर का नाही खरपूस असे भाजून घ्यायचे, एकसारखे हलवायचे। एक जरा जरी राहिले तर एक साईड जास्त करपते आणि एक साईड तशीच राहते। त्यासाठी बघा अशा पद्धतीत भाजायचे, मस्त भाजतात। आणि हे अजून थोडेसे गरमच आहेत। हे थोडे थंड झाल्यानंतर आपण ह्याची जेवढी निघेल तेवढी ह्याची साल काढून घेऊया शेंगदाण्याची। शेंगदाणे एकदम बघा थंड झालेले आहेत। थंड झाले की नाही की ह्याचा हात करायचा आणि असं पसरवा, हाताने चोळून घ्यायचं। नाही तर कॉटनचा एक कपडा घ्यायचा, त्या कॉटनच्या कपड्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि आपटायचे थोडे थोडे, लगेच निघतात ते, जास्त वेळ लागत नाही। तुम्ही मीडियम गॅसवर जर शेंगदाणे भाजले की नाही तर पूर्णपणे ह्याची साल चांगली निघते। तर बघा किती थोडेसे तर मी चोळलेत, तर बघा किती चांगले निघालेले आहे आणि भाजतच निघतात। मग बघा असे बघा एवढे निघालेले आहेत शेंगदाण्याचे सालपाट। तर तुम्हाला सांगितलं ना मी कॉटनचा एक कपडा घ्या। तर बघा मी अशा पद्धतीत कॉटनचा एक कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे शेंगदाणे घालायचे आणि पूर्णपणे आपण असं त्याला बांधून घेऊया। जास्त घट्ट बांधायचे नाहीत बघा, लूज असे धरायचे। आता हे बघा मी लूज धरलेले आहे आणि त्याला नुसतं तुम्ही ना असं करत राहायचं। जर तुम्हाला असं चिक्की बिक्कीसाठी अर्धे अर्धे शेंगदाणे पाहिजेत ना तर तशा पद्धतीने जर केले ना तर छान निघतात। फिट्ट फक्त बांधायचे नाहीत। जर दुसरे कशासाठी जर तुम्हाला चिवड्यात वगैरे जर टाकायला बिन सालीचे पाहिजे असतील ना तर असं जरी तुम्ही केलं ना तरी हे निघतात, मस्त निघतात एकदम। थोडंसं जरी चोळलं ना असं आणि सुपामध्ये घ्या, ह्याच्यामध्ये घ्या, पकडून घ्यायचे, मस्त निघतात एकदम। असे जरी केले तरी काढून घेते बघा। 1 मिनिट बरंच केलं होतं बघा, जास्त पण ते मी केलेलं नाही। बघा सगळे निघाले एकदम आणि ह्याला लागलेत बघा अशा पद्धतीने बघा सगळे चिटकतात आणि एकदम साफ होतात। एखादा कसा कवळा जर शेंगदाणा जर असेल ना तर त्याचा राहतो नाही तर बाकी सगळं निघतात। आता मी हे तुम्हाला पाकडून दाखवते, मग तुम्हाला कळेल किती निघालेत ते शेंगदाणे। बघा मी पाकडून घेतलेले आहेत, तर अशा पद्धतीत बघा निघालेले आहेत। थोडे थोडे जे शेंगदाणे आहेत बघा या अशा पद्धतीत ते हाताने जरी काढले ना असे दाबून तर निघतात बघा। तर जेवढे निघेल तेवढे मी काढलेले आहेत, थोडे प्रमाणात राहिलेले आहेत आणि अख्खेचे अख्खे निघालेत बघा। अर्धे पण असे साफ निघालेत एकदम व्यवस्थित। हे कुटून घ्यायचे। तर आपल्याला जर ते महाद्या करायचा म्हणलं ना तर एक तर शेंगदाणे पाट्यावर वाटायचे, नाहीतर खलबत्त्यात करायचे, हो नसेल तर होनात करायचे, म्हणजे चवीला छान लागतात। तर आता मी ह्याच्यामध्ये बघा कुटून घेणार आहे थोड्या थोड्या प्रमाणात। अशा पद्धतीत बघा कुटून घ्यायचे शेंगदाणे, मस्त एकदम तेल सुटस्तोवर चांगले बघा शेंगदाणे असे कुटायचे। म्हणजे ह्याचा महाद्या जरी तुम्ही 8 दिवस जरी प्रवासात नेला ना तर एकदम तसाची तसा राहतो आणि जेवढा जास्त दिवस राहील ना तेवढी त्याची चव चांगली होते बघा। अशा पद्धतीत शेंगदाणे कुटून घ्यायचे। जेवढे तुम्ही चांगले भाजाल ना तेवढे शेंगदाण्याची महाद्याची चव चांगली लागते। तर मी अशा पद्धतीने बाकीचे बी सगळे कुटून घेते। अशा प्रकारे बघा मी कुटून घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 2 चमचे टाकायचं बघा, त्यामुळे महाद्या टिकतो बरेच दिवस। तेल थोडं जास्त टाकलेलं आहे, कारण की 1 ते 1.5 चमचा टाकायचा आणि 1 चमचा बघा जिरे मोहरी टाकले। जिरं जास्त टाकलेलं आहे आणि मोहरी कमी टाकायची। चांगली तडतडली की नाही की बघा एक कांदा बारीक कापून टाकायचा आणि चांगला भाजून घ्यायचा। कांदा बघा असा भाजून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये बघा आबडधोबड केलेलं लसूण आहे। अशा पद्धतीत 1 गड्डी लसूण आहे, हा देशी लसूण होता,
त्यामुळे मी 1 गड्डी घेतलेला आहे, थोडासा कमी घेतला तरी चालेल। आता हा लसूण आणि कांदा अजून जरा चांगला भाजून घेऊया आपण। कांदा बघा अशा पद्धतीत भाजून घ्यायचा, असा कलर आला पाहिजे, जास्त असा करपून पण द्यायचा नाही। आता तुम्हाला मी ह्यात अजून एक गोष्ट सांगते, तुम्हाला जर हा महाद्या प्रवासाला न्यायचा असेल, एक 8 ते 10 दिवस जर टिकवायचा असेल तर ह्याच्यामध्ये कांदा टाकू नका, फक्त लसूण टाका आणि जिरं टाका बस। आणि तिकडची तुम्ही जरी कांदा लसूण मसाला टाकला किंवा कोल्हापुरी मसाला टाका, मिरची पावडर टाका, त्यातच करा। तशी पण मी रेसिपी टाकलेली आहे, त्याची पण लिंक ह्याच्या खाली मी देते, तुम्ही ती पण करून बघा। बघा अशा पद्धतीत कांदा आणि लसूण चांगला भाजून घेतलेला आहे, त्याचा वास पण असा छान येतो। आता थोडासा गॅस बारीक करते। आता ह्याच्यामध्ये बघा ही कोल्हापुरी मसाला ह्याची रेसिपी मी टाकलेली आहे, तुम्ही तिखटाप्रमाणे टाका, तुम्हाला किती पाहिजे। ह्याची जागी कांदा लसूण मसाला जरी टाकला तरी छान होतं। तर मी 2 चमचे टाकलेले आहे, 250 ग्रॅमसाठी हे 2 चमचे भरपूर होतं। आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट बघा मी खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे, तुम्ही जर पाठ्यावर जरी वाटून घेतलं तर हे मस्त असं होतं। आता हे चांगलं आपण परतून घेऊया। ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि ह्याला थोड्या वेळ पहिलं परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये बाकी आपल्याला काहीच टाकायचं नाही, जसं हळद वगैरे काय अशी टाकायची नाही आहे। मस्त असा महाद्या लागतं, करून बघा तुम्ही। आता हे जरा मी चांगलं परतून घेते, मीडियम गॅसवर बघा हे चांगलं मी परतून घेतलेलं आहे। त्या मसाल्यामध्ये बघा असं चांगलं परतायचं की बघा आता हे चिकट चिकट असं व्हायला लागलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हलकं गुणगुणं पाणी टाकायचं। 250 ग्रॅमसाठी बघा मी 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे, जसे वाटीच्या मापाने ना 2 वाट्या शेंगदाण्याचं कूट झालेलं आहे, तर 2 वाट्या पाणी टाकायचं। तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर अजून टाकला तरी चालेल, पण हे चांगलं शिजवलं नाही एकदम मस्त असा होतो। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे, हे जरा मी हलवून घेते, चांगलं हलवून घेतलेलं आहे बघा। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एकदम बारीक गॅस केलेला आहे। तुम्ही हा जो महाद्या आहे ना, लोखंडाची कढई लोखंडाचा तवा ह्याच्यामध्ये करा किंवा बिड्याची कढई असेल किंवा तवा असेल तर करा। आता ही बारीक गॅसवर एक 5 मिनिटं आपण ह्याला झाकून ठेवूया। बारीक गॅसवर बघा 5 मिनिटं मी झाकून ठेवलं होतं, बघा कसा कलर आलेला आहे, साईडनं बघा तेल किती सुटलेलं आहे। आता ह्याला आपण हलवून घेऊया, तर बघा हे असं एकदम सुक्का करायचं ह्याला आपल्याला, कारण की ते बारीक आपण कुटलेलं असते ना, थोडं बारीक थोडं मोठं असते, तर हे सारखं हलवून घ्यायचं म्हणजे खाली लागणार नाही। ही लोखंडाची कढई ह्याच्यामध्ये जरा वेगळी चव अशी येते आणि आपल्याला एकदम तेल सुटस्तवर ह्याला ना परतून घ्यायचं आहे। थोड्या वेळानं आपल्याला हे हलवायचं आहे, कारण ते खाली लागतं मग तशा पद्धतीचा महाद्या बऱ्याच दिवस राहतो। आता मी परत झाकून ठेवणार आहे, परत आपण झाकून ठेवलं होतं बघा मिनिटभर, बघा कसा मस्त असा झालेला आहे, पूर्णपणे त्याचं पाणी आटलेलं आहे बघा, एकदम सुक्का झालेला आहे बघा। असा महाद्या केला की नाही की तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती बरं प्रवासाला वगैरे नेऊ शकता। प्रवासासाठी जास्त दिवस जर पाहिजे असेल, 4 ते 5 दिवसाच्या पुढे जर पाहिजे असेल तर कांदा टाकू नका त्याच्यामध्ये, बाकीचं सेम साहित्य सगळं टाका, मस्त असा होतो बघा, किती छान झालेला आहे, चवीला 1 नंबर। अशा पद्धतीचे जर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।